जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ श्रीरामसमर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री पांडुरंगाच्या या अत्यंत पवित्र अशा मंदिरामध्ये श्रीमद भागवतासारखा एक ग्रंथ समजावून घ्यावा या अतिशय प्रामाणिक हेतूने उपस्थित असलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची देवाची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर व्हावी यासाठी जे वागणं भगवंताला अतिशय आवडतं असं सद्धर्माचरण असं चांगलं वागणं आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठाचे कला उपासक वैदिक याज्ञिक समाजातल्या अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे आहेत। सगळ्यांच्याबद्दल आदरभावना व्यक्त करतो। माझ्या थोरल्या बहिणीप्रमाणे मी ज्यांना मानतो अशा आदरणीय स्वप्नाताईंना सगळ्यांच्यातर्फे अभिवादन करतो। गोविंदराव मांडवगणे गुरुजींना नमस्कार करतो। विद्याताई क्षमाताई सगळ्यांबद्दल आदर व्यक्त करून निरूपणाला सुरुवात करतो। आपला रोजचा प्रपंच करीत असताना प्रपंचाचंही यश मिळवावं, कर्तव्याचंही यश मिळवावं आणि भगवत कृपाही मिळवावी यासाठी कसं वागावं आणि काय टाळावं, काय करू नये, डूज अँड डोंट्स याच्याबद्दलचा तपशील सांगणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे। आणि या भागवत धर्माचं जर आपण पालन केलं तर आपल्याला पिढ्यानपिढ्या काही कमी पडत नाही आणि आपल्याकडून सुद्धा चांगल्या प्रकारची उत्तुंग शिखरं यशामध्ये गाठली जातात, कारण भगवंत आपल्या पाठीशी असतो। केवळ सध्या समाजामध्ये ज्या गोष्टीचा प्रवाह चालू आहे त्याच गोष्टीला अतिमहत्व आपण देत गेलो तर आपण वाहून जातो। म्हणून कधीही काही चांगलं दिसलं तर निश्चित त्याच्याबद्दल आदर असावा, पण वाहून जाऊ नये। भगवंताला संतांना घट्ट पकडून ठेवावं। आणि या समाजामध्ये येणारे सगळे विचारांचे प्रवाह अत्यंत तात्पुरते असतात। त्या वेळेला तो प्रवाह येतो आणि संपतो।
पण एक भगवंतानी निर्माण केलेला सृष्टीचा धर्मप्रवाह जो आहे, सज्जनतेचा प्रवाह जो आहे, या प्रवाहाचा आपल्यावर प्रभाव असावा. कुठल्याही नकारात्मक गोष्टीला अंतःकरणामध्ये थाराच देऊ नये आणि चांगल्या प्रकारचं कार्य करावं. भगवंतानी इतके लोक असताना सुद्धा आपल्याला वेगळं जन्माला घातलंय ना, म्हणजे सरळ आहे की इतक्या लोकांच्याकडून नाही असं काहीतरी आपल्याकडनं होणार आहे. मी एकटा काय करणार, इतके लोक आहेत, असं रडगाणं गायला आपली संस्कृती परवानगी देत नाही. सूर्य उगवेल तेव्हा उगवेल हो. मी माझ्या जीवनामध्ये सूर्य उगवेपर्यंत पणतीचं तरी काम करीन की नाही. आणि सूर्य उगवेल, काही मोठं कार्य करायला अवतार किंवा संत येतील, तोपर्यंत माझ्याकडून कुठल्याही क्षेत्रातलं एक सत्कार्य जर झालं, कुठलंही क्षेत्र असो दे, तर सत्कार्य झालं माझ्याकडून, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट, याने याने उत्तम कार्य करीन, असा एक सकारात्मक भाव आतमध्ये भरून घ्यावा आणि त्याकरता संताला आणि भगवंताला धरून ठेवावं. आणि ते कसं धरून ठेवावं याचा तपशील या भागवतामध्ये आलेला आहे. आपण भागवतामध्ये केस लॉज ऐकणार आहोत. कसं असतं, एक घटना असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या 105 लोकांच्या टीमनी तयार केलेली घटना, राज्यघटना म्हणजे संविधान आपण ज्याला म्हणतो. त्यामध्ये कायदे नसतात, पण कुठल्या बेसवर कायदे करावेत ते त्यात असतं. त्याच्यावरून कायदे बनवले जातात, लॉची पुस्तकं असतात. पण हे सगळं कॉलेजमध्ये लॉ शिकवला जातो, पण कुठल्या लॉ प्रमाणे कुठल्या केसमध्ये कुठल्या गोष्टीचा फायदा घेतला गेला, अशी ही नंतर हायकोर्ट असेल, अगदी डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, कुठल्याही कोर्टामध्ये कुठला कायदा कसा वापरला गेला, ज्युडिसिटीने कसा तो वापरला, किंवा परफॉर्म करत असताना ते लॉयर आहेत त्यांनी कसं ते हे केलं की घटनेमध्ये अमक्या अमक्या कलमात अमुक सांगितलंय, त्यावर हा लॉ आहे आणि मी या दृष्टीने तुमच्याकडे न्याय मागतोय, आणि कशा पद्धतीनं तो निर्णय दिला गेला. अमक्या लॉचा असा उपयोग केला गेला अमक्या केसमध्ये, असे केस लॉची पुस्तकं वेगळी असतात. तर मूळ वेद हे संविधान आहे, शास्त्र हे घटना या कायदे आहेत, पण ते वापरले कसे गेले ते या भागवतात किंवा सगळ्या पुराणात सांगितलं नसतं. की त्या आजामेळाने नारायण 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 नाम घेतलं आणि वाईट वागलेला असताना सो तो तरुण गेला. किंवा वाल्मिकी यांनी पुष्कळ पाप केलं होतं, पण रामनामाने ते तरुण गेले. एकाने मला सकाळी छान मेसेज पाठवला व्हॉट्सॲपला. ते म्हणाले आमच्याकडे डाकू सुद्धा रामायण लिहितो आणि तुमच्याकडे डॉक्टर सुद्धा बॉम्बस्फोट करतात लाल किल्ल्याच्या समोर. हा फरक आहे संस्कृतीतला म्हणाले. तर या वाल्मिकींच्या प्रकरणात काय वापरला गेलाय लॉ? हा केस लॉ आहे. पण त्या केस लॉवर आपण पुढं दाद मागू शकतो एखाद्या न्यायालयात की अमक्या ठिकाणी अमक्या साली अमक्या कोर्टाने अमका अमका निर्णय दिलेला होता, तशीच माझी ही केस आहे. म्हणून तो लॉयर आपला म्हणजे आपला गुरु, लॉयर म्हणजे आपला गुरु, भगवंताच्या कोर्टामध्ये असंच आमचा हा अशील आहे, जो सुशील पण आहे, नुसता अशील नाही आहे. तर तुम्ही असा असा पांडुरंगा देवा आम्हाला हा न्याय द्या, याकरता हे ऐकायला पाहिजे ना. आणि म्हणून अध्यात्म श्रवणाला जायचं, सातत्याने अध्यात्म श्रवणात का राहायचं, या प्रवाहात का राहायचं की आपल्याला आयडिया येतात. डिस्क्रेशन म्हटले ना, विवेक जागा होतो आपला. सातत्याने ऐकत राहा. तुकोबा ऐका, ज्ञानोबा ऐका, हे जुनं बिनं काही नसतं, इतकं नवीन असतं. हे तुकोबांचा एक अभंग आज जसाच्या तसा फिट होत असतो, जसं तसा या भागवतातला एक श्लोक आपल्याकरता फिट होत असतो. कारण ऋषींनी लिहिलंय, संतांनी, साक्षात्कारी लोकांनी लिहिलंय ना. ते कुणी अभ्यासकांनी विचारवंतांनी लिहिलेलं नाही आहे तेवढ्या वेळापुरतं. सृष्टीच्या अंतापर्यंत याचा उपयोग आहे आणि नवीन सृष्टी निर्माण झाली की परत उपयोग आहे.
म्हणून वेदव्यासांसारखे लोक मध्ये मध्ये जन्माला येतात आणि हे ग्रंथ लिहित असतात. व्यासांनी हा द्वापाराच्या शेवटी कलियुग सुरू होताना हा ग्रंथ लिहिला. तो कसा लिहिला ते मी काल आपल्याला सांगितलं. नारदांनी एक प्रेमाची भक्तीची कथा सांगितली. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या चित्तामध्ये त्या परमात्म्याबद्दल एक शुद्ध प्रेम निर्माण झालं की सगळ्या गोष्टी पुढच्या घडत जातात. भगवंत कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा भुकेलेला नाही. त्याच्याकरता काही वस्तू आम्ही देऊ किंवा खाद्यपदार्थ देऊ किंवा पैसे देऊ किंवा काही अमुक सादर करू नाही. त्याला फक्त प्रेम आवडतं. आणि ते प्रेम कसं करावं याच्याबद्दल काही कन्सेप्ट असतील ना. असं ढोबळ माराने प्रेम हा शब्द आपण वापरतो नाही का. ते कॉलेजमध्ये मुली मुलांना किंवा मुलं मुलींना म्हणतात आय लव्ह यू. मग प्रेमविवाह होतो आणि 1-2 वर्षांनंतर ते म्हणतात आय हेट यू. ते काय प्रेम आहे का. दिल नहीं देना किसी को अगर देना याद हो फिर उसे जुदा न करे उसके लिए बर्बाद हो. प्रेमाला आरंभ बिंदू आहे पण प्रेमाला पूर्ण विराम नाही, स्वल्प विराम नाही, क्वेश्चन मार्क नाही. प्रेम असं सलग चालत राहतं. प्रेम एकदा निर्माण झालं की तो आपल्या बरोबर असो नाही का. आपण ऐकणारच आहोत उद्या परवा गोपींचं की कृष्ण आयुष्यभरात कधीही भेटले नाहीत त्या गोपींना. 11 वर्षाचे असेपर्यंत ते गोकुळात राहिले. नंतर जे निघून गेले तरी त्या गोपी कधीही कृष्णांना विसरत नाहीत आणि कृष्णांची निंदाही करत नाहीत. हल्ली मोठा झाला आहे, फार भाव खातो, कधी नाही गोपींच्या. कारण प्रेमाच्या ठिकाणी असं येऊच शकत नाही. आणि ही म्हणून व्याख्या नेमकी जी आहे ती भागवतानी लक्षात येते. म्हणून आपण भागवत ऐकायला कालपासून सुरुवात केली. आता काय नेमकं भागवत हे शुकदेवांनी भागवत सांगितलं, व्यासांनी लिहिलं. शुकदेव नावाचे त्यांचा मुलगा होता आणि शिष्यही होता. नुसता मुलगा नाही बरं का, त्या मुलाला शिष्यत्व दिलंय. गुरु पण आहेत त्याचे. ते नुसता मुलगा असतो त्याला पंतप्रधान करा असं नसतं. त्याची योग्यता असावी लागते. शेंबूड काढता येत नाही असं कसं त्याला पंतप्रधान करायचा नाही का. माझ्या मुलाला मी कॅपेबल बनवला पाहिजे ना. मी गंमत नाही करत आहे, खरोखर. नुसता माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा असं नाही चालत. त्याला कॅपेबल बनवला. शुकदेव फारच ग्रेट होते. वैराग्य म्हणजेच शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा हे समर्थांचं वर्णन करतो की नाही आपण. मग शुकदेव कसे असतील. पण राजा भागवत ऐकायला कसा बसला. जरा माणूस श्रीमंत असला, एक 10-20-50 कोटी त्याच्याकडे आहे, तो मनुष्य कशाला जातोय कथा ऐकायला हो. मध्यंतरी आमच्या सज्जनगडावरती ते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर आले होते. तर मी सचिनना ओळखतो कारण आपण चित्रपटात त्यांना पाहतो. पण मला ते कसे ओळखतील. नाही, मी गडावर तेव्हा वर्गाला गेलो होतो. पण सुप्रिया ताईंची माझी चांगली ओळख आहे. कारण मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा सुप्रिया ताईंच्या वडिलांनी मला खूप मदत केली सुरुवातीला. तर त्यांनी मला पाहिल्यावर अरे बुवा तुम्ही कुठं इथे. म्हटलं गडावर वर्ग चालू आहे लहान मुलांचा. तो वर्ग घ्यायला आम्ही 5-7 शिक्षक, त्यात मी एक आहे. मग त्यांना मी सगळीकडे समर्थांच्या समाधीत शिगरकुटीत सगळीकडे फिरवलं. काही फोटो काढले आम्ही. कारण ते फोटो काढायला परवानगी नाही त्यांच्याबरोबर. पण म्हटलं स्वामींच्या इथं काढा आणि तुमच्याकडेही राहील ना ही मेमरी. सचिन पिळगावकर म्हणाले काही हरकत नाही, छान. मग त्यांना म्हटलं अहो फार धावपळ तुमची चालू आहे, तुम्ही मध्ये मध्ये कीर्तनाला गेलं पाहिजे. अध्यात्म श्रवण करता की नाही तुम्ही. पण हे सगळं नाशिवंत आहे तुम्ही जे मिळवतायत असं त्यांना स्पष्ट म्हणालो. म्हणजे कशाला मला म्हणावं समर्थाने सुचवलं. आता मी त्यांना किती मोठा माणूस आहे तो. ते हसले. ते म्हणले बुवा सोयच नाही जायची कुठं. जरा तोंड बाहेर काढलं की माणसं लगेच सेल्फीला येतात. मोठ्या माणसांचा प्रॉब्लेम त्यांनी सांगितला की जरा मोठी माणसं होत गेली ना, ही सेलिब्रिटी होत गेली की या सगळ्यापासून दूर जातात ते. आणि व्हर्च्युअली यूट्यूबवर ऐकून किंवा असं मोबाईलवर ऐकून तो परिणाम होत नाही जो या 2 चैतन्य भेटल्यावर होतो. त्या कॅमेऱ्याचा तेवढा परिणाम होत नाही जेवढा या कॅमेऱ्याचा होतो. एवढे कॅमेरेज आहेत ना, डोळ्याद्वारे तुम्ही रेकॉर्डच करताय की नाही. मला सांगायचं आहे असं की राजा भागवत ऐकायला कसा बसला. थोडा मनुष्य सेलिब्रिटी झाला, थोडा मोठा झाला
समाजामध्ये काही चित्रपटात काम करायला लागला किंवा अजून काही करायला, तो त्याला हे सगळं उपलब्ध असूनही जाता येत नाही. म्हणून पूर्वी शिवाजी महाराजांच्या करता वैयक्तिक त्यांच्या घरी कथा ठेवल्या जायच्या. 2 पंडित त्यांनी ठेवलेले होते. मी ताई तुमच्या घरीच बोललो होतो, बाबासाहेब पुरंदरे आले होते, आठवत असेल तुम्हाला, रेकॉर्डिंग आहे आपलं ते. बाबासाहेब पुरंदरे म्हणले मला 10 मिनिटं वेळ आहे बुवा फक्त, आणि पूर्ण 4 तास बसले. काही प्रचाराला आले होते त्या भागात ते, आणि त्यांचं त्या तो जो आमदार उभा होता त्यालाही बसायला लागलं त्यांच्यामुळं. त्याच दिवशी नेमका हा विषय झाला की उमाजी पंडित आणि केशव पंडित नावाच्या 2 पंडितांची योजना शहाजी महाराजांनी याकरता केली की माझ्या या शिवबाला कोणीतरी पुराण सांगितले पाहिजेत. हे सांगितलं पाहिजे, माणूस तयार होतो. हे शोले नावाचा चित्रपट माहिती की नाही आपल्याला, आणि असे पुष्कळ चित्रपट सलीम आणि जावेद या दोघांनी लिहिलेत, माहिती आहेत तुम्हाला. मध्यंतरी त्या जावेद अख्तरची मुलाखत आली होती की ते म्हणजे मोठा मनुष्य आहे, तो वयाने पण मोठे आहेत आणि अनुभवाने पण मोठे आहेत. एखादं त्यांचं मत नाही पटो, पण ते म्हणाले आमचे पिक्चर कधीही फ्लॉप जात नाहीत, कारण आम्ही पुराण वाचून पिक्चर लिहितो. हे जावेद अख्तरची मुलाखत आहे. अहो, शोले नावाच्या चित्रपटामध्ये वापरलेली सगळी नावं भागवतातली आहेत. सांबा, जय, विजय, ही सगळी नावं कुठली आहेत? ह्यातली आहेत. महेंद्र बाहुबली, आमका बाहुबली, त्यामध्ये देवसेना नाव कुठलं वापरलंय? स्कंद पुराणातलं नाव आहे. देवसेना स्वर्गपंथे उतरित. कितीतरी ठिकाणी तुम्हाला साम्य स्थळ दिसेल तुम्ही जर पुराण वाचलीत तर. हे मोठे मोठे लोक आणि मुलाखतीत बोलतात हे की आम्ही हे वाचतो. रिचर्ड फाइनमन मॅनहॅटन प्रोजेक्टवरचा अणुबॉम्बचा स्फोट केला ना त्या नागासाकीला, त्या प्रोजेक्टवरचा रिचर्ड फाइनमन नावाचा मोठा सायंटिस्ट म्हणतो, मी हे ब्रह्मास्त्र बनवलं नाही, त्याचा फॉर्म्युला तयार केला नाही. आय जस्ट डिराइव्ड इट फ्रॉम ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राचा मंत्र मी वाचला. यांचा संस्कृतचा अभ्यास अप्रतिम आहे. हो, ओपनहायमर नावाचा चित्रपटच आला होता. ओपनहायमर गीतेचा श्लोक म्हणतो. आपण तो चित्रपट पाहिला असेल. गीतेचा श्लोक त्याला आठवला जेव्हा बॉम्बस्फोट त्यांनी ट्रायल म्हणून घेऊन पाहिला तेव्हा. मला सांगायचं इतकं महत्वाचं आहे हो हे. पण दुर्दैवानं आपल्यावरती हे मिथ आहे मायथॉलॉजी म्हणून आपल्यावर इंग्रजांनी लादलं, आणि आपण आपल्या संस्कृतीपासून दूर गेलो. आणि म्हणून आज आपली वैचारिक स्थिती जी आहे ती अत्यंत पुअर होऊन गेली. आपण कोणावर तरी अवलंबून आहोत असं उगाचच वाटतं. आपण जर आपली संस्कृती जपली, आपण जर आपली जी कल्चरल लाईफची स्टाईल आहे ती जर जपली, आपण एवढे स्ट्रॉंग होतो आपण, आणि तरी अहंकारी होत नाही. कारण व्यवहारानं आपल्यात काही आलं ना जरा बऱ्यापैकी, मनुष्य लगेच अहंकार येतो, त्याला गची बाधा लगेच येते. असो, म्हणून राजाला भागवत कधी ऐकावं असं वाटलं, असे काही प्रश्न विचारले. ते म्हणले सांगतो. द्रौपदीच्या 5ही मुलांना झोपेत असताना अश्वत्थाम्याने मारून टाकलं. दृष्टद्युम्नाला मारून टाकलं. झोपेत असताना कधी युद्ध करायचं नसतं, त्याला जागा करून ना त्याला 2 शस्त्र द्यायची मग युद्ध करायचं. त्यालाही संधी दिली पाहिजे शास्त्राप्रमाणे, बरं का. आजही नियम आहे, एखाद्या कैद्याला जर बरं नसेल आणि त्याला जर काही शिक्षा द्यायची असेल त्याला बरं करून शिक्षा दिली पाहिजे, असं शास्त्र आहे. फाशी देण्याच्या दिवशी जर त्या कैद्याला ताप आला असेल तर त्याचा ताप बरा करायचा आणि मग फाशी द्यायचा असतो. आजही कायदा आहे, म्हणजे कायद्याच्या विरुद्ध वागता येत नाही. तो फिट पाहिजे, त्याला आपलं मरण कळलं पाहिजे, मला कुठल्या कारणानं मरावं लागतं. आणि हे त्यांनी वागल्यानंतर खूप वाईट वाटलं द्रौपदीला. नटभैरव खूप वाईट वाटलं. अहो, आपल्या मुलाला नुसतं खर्चटलं तर आपल्याला किती वाईट वाटतं बोला. खर्चटलं आणि असे झोपेत असताना ठार केले पोरांना. इतकं वाईट वाटलं द्रौपदीला. आणि म्हणून तिनं भीम आणि अर्जुन या दोघांना पाठवलं, जा रे तुम्ही जा आणि कोण तो आहे हत्यारा त्याला धरून आणा. आणि सैनिकांनी बातमी दिली हे सगळं काम कोणी केलं असेल तर अश्वत्थाम्याने केलेलं आहे.
म्हणून त्याचा पाठलाग करून भीम आणि अर्जुनाने त्याला पकडला आणि यज्ञ पशु बांधून आणतात, यज्ञाला जो बळी द्यायचा तो पशु बांधून आणतात, तो आणून द्रौपदी पुढे उभा केला. आणि द्रौपदीनं पाहिलं आणि एकदम तिच्या अंतःकरणातली जी आई आहे ना ती लोप पावली आणि माता जागी झाली, माऊली जागी झाली. आई आणि माऊलीत फरक काय माहिती आहे का? फक्त आपल्या लेकराची काळजी वाटते आणि काळजी घेते ती आई, आणि जगातली सगळी लेकरं जिला आपली वाटतात ती माऊली. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एकदम ती सांगते, मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितरां गुरु स एष भगवान द्रोण पुत्ररूपेण वर्तते. याला सोडा सोडा, याला भीमा आपल्या पतीला सांगते ती, अहो याला सोडा, कारण याला ठार मारल्यानंतर माझी मुलं जिवंत होणार नाहीत एक मुद्दा, आणि याला जर तुम्ही ठार मारलं तर मला जे दुःख होते ते याच्या आईला होईल. किती द्रौपदी महान असेल. कुठेतरी उदारतेचा विचार भगवंत करतो आणि मग आपल्याबरोबर राहतो. सगळ्या अर्थाने आपल्यावर अन्याय झालाय, मान्य आहे, तरीही त्या अन्यायाचा प्रतिकार करत बसण्याऐवजी त्याच्यापेक्षा मोठं कार्य जे उभे करतात भगवंत त्यांच्या पाठीशी उभे राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्या समाजाने त्रास दिला, असं नाही अमक्याने त्रास दिला तमक्याने, सगळ्यांनी त्रास दिला. माऊलीने एक चकार शब्द काढला नाही आणि त्याच्या विरुद्ध त्याच्याबद्दल एक शब्दही नाही काढला. एक तरी ज्ञानेश्वरीतली मला ओवी दाखवा की मला या लोकांनी त्रास दिला हो असं लिहिलेला. माझे गुरुजी सांगतात, विष पिऊन पहिली जी चूळ भरली ज्ञानोबानी ती अमृताची. आपल्याकरता ज्ञानेश्वरी रूपी अमृत. माझ्या मराठीची या बोल कवतिके अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना. ज्ञानेश्वरी म्हणजे अमृत आहे. तुम्ही नेहमी ज्ञानेश्वरी वाचत गेलात, दासबोध गेलात की तुम्ही अमृत पिता रोज कानाद्वारे. ही आपली संस्कृती आहे. आज सांगा हे समाजामध्ये आपल्याला एक सगळ्यांना पुन्हा पुन्हा ऐकायची गरज आहे की नाही? कारण एवढंच काही झालं की मनुष्य लगेच खेद, असा वागला होतो माझ्याशी, अशी वागली होती माझ्याशी, असं जे आपण काय लगेच एवढंच झालं की लगेच आपले रिॲक्शन, इतके गावंढळ रिॲक्शन असते लोकांची. त्यातनं बाहेर यायचं असेल तर या कथा ऐकल्या पाहिजेत. द्रौपदी सांगते सोडून द्या, याला सोडा. द्रोणांचा मुलगा आहे हा, म्हणजे एका अर्थानं द्रोणाचार्यच आहे ना. आत्मा वै पुत्रानामासीत अशी श्रुती आहे. आपणच मुलाच्या रूपाने जन्माला येतो. DNA तेच आहेत ना. अर्जुन मागे सरकला कारण अर्जुनाचा वीक पॉइंट त्याचे गुरुजी आहेत. द्रोणाचार्यांच्या बद्दल अर्जुन इतका कृतज्ञ होता हो. द्रोणाचार्य ज्या दिवशी कोसळले रणांगणामध्ये, पांडवांच्या बाजूने सगळ्यांचा आनंदोत्सव चालू होता, कोपऱ्यात बसून एकटा रडत होता अर्जुन. गुरुवर कसं प्रेम करावं हे अर्जुन आपल्याला शिकवतो. म्हणून त्याची विद्या फलदायी झाली. याच्या विरुद्ध कर्ण आहे, पराक्रमी होता तो, पण गुरुजींना फसवलं त्यांनी. परशुरामांना त्यांनी फसवलं. म्हणून परशुराम म्हणाले, ऐन वेळेला तू मंत्र विसरशील, एक्झाम टेन्शन येईल तुला. ऐन वेळेला विसरतात ना अनेक मुलं. का? कृतज्ञता नावाचा जो सॉफ्टवेअर आहे ना, किंवा जे ॲप आहे ना, ते डाउनलोड करून घ्यावं. माझ्या गुरुजींबद्दल जाऊन लगेच उद्या पायच चेपले पाहिजेत असं नाही आहे, पण मनात फक्त असावं की अरे मला यांनी शिकवलंय. अर्जुन जाऊन उभा राहिला बाजूला. अर्जुन म्हणला, गप्पच बसला. भीम या प्रकरणात तो म्हणला, गुरुजी असो नाही तर कोणी असो, चुकला की त्याला शिक्षा झालीच पाहिजे. भीम हे पर्सनॅलिटी अशी आहे बरं का, टीट फॉर टॅट. साई से सच्चा रहो, सज्जन से सद्भाव, दुनिया से ऐसा रहो जैसा पडे डाव. भीम भीम म्हणला, जो आताताई आहे त्याला हाणलाच पाहिजे. यानं 5 मुलांना मारलंय, मी याला हाणणार. द्रौपदी म्हणते, ब्राह्मणा अवध्य आहे. झालं दोघांचं भांडण सुरू. इतक्यात गोपालकृष्ण येतात. ते म्हणले, क्या चल रहा है? अर्जुन म्हणला, देखो ना
कृष्ण देखो, द्रौपदी कह रही है कि ब्राह्मण अवध्य है, उसको मार नहीं सकते। बोले बिल्कुल सच्चा है, सत्य ही वो बात कर रही है ना वो। लेकिन भीम बात कर रहा है, भीम बोल रहा है कि जो आतताई है, जो आतंकवादी है, उसे मारना ही चाहिए। बोले उसकी बात भी गलत नहीं है। कहना क्या चाहते हो? द्रौपदी की बात सच्ची है और भीम की बात गलत नहीं है, करना क्या आहे फिर? कृष्ण हे असे आहेत बरं का, कृष्ण काय बोलतात कळतच नाही। अजून लोक भांडण करत बसलेत, गीता द्वैत आहे, द्वैती लोकांची का अद्वैती लोकांची आहे, अजून भांडतायत लोक। 5000 वर्ष झाली द्वैती लोकांना ती आपली वाटते आणि भक्तास्ते तीव मे प्रिया, आणि अद्वैती लोकांना शंकराचार्यांसारख्यांना वाटते नाही नाही गीता ही अद्वैताची आहे। वासांसी जीर्णानी यथा विहाय, दोन्हीला श्लोक आहे तो। याला कृष्ण म्हणतात। कुठली गोष्ट सरळ बोलत नाही, उभा सुद्धा सरळ राहत नाही बघा तो। पाय वाकडे, हात वाकडे, बासरी अशी, मान अशी। कृष्ण ही अशी गोष्ट आहे बरं की सहजासहजी तुम्हाला कृष्ण नावाची गोष्ट रामाचा अंदाज येऊ शकतो। कृष्ण इथं कसा वागेल अंदाज येईल का सांगा? म्हणून कृष्णाच्या बाबतीत मी नेहमीच सांगतो, म्हणजे गुरुजनांकडनं ऐकलेलं सांगतो, मी सांगतो म्हणताना कुठेही माझ्याकडं मी पण घेत नाही। मी खूप एका श्रीमंत अशा, खूप अधिकारी अशा उद्योगपतींकडे गेलो होतो माझ्या गुरुजींच्या बरोबर। मी शिकत होतो भागवत तेव्हा, अगदी अजूनही शिकतो पण तेव्हा अगदी नवीन होतो। तिथे मोठा कृष्णांचा एक असा हे लावलेला होता, स्टॅच्यू सारखा असा, आणि खाली एक छान इंग्लिश वाक्य होतं। कृष्ण म्हणतात, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, जस्ट लव मी। मला समजून घ्यायचा प्रयत्न करू नका। स्वामी विवेकानंद म्हणत असत, हा विवेकानंद त्या दिवशी लोकांना कळेल ज्या दिवशी दुसरा विवेकानंद जन्माला येईल। विवेकानंद कळायला विवेकानंद व्हावं लागेल, सगळाचा सगळा विवेकानंद कळणार नाही। तुकाराम महाराज म्हणाले, कृष्ण आमचा असा आहे, नकळे कान्होबाचे कोडे। गवळण आहे, आपण अनेकदा ऐकली असेल। माझ्या गुरुजींनी त्याला चाल दिली आहे, नटभैरव। नटनाटकी आहे ना म्हणून रागही वापरलाय नटभैरव। कसा आहे कृष्ण? अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, तो हा बालक नंदा घरी, तो हा बालक नंदा घरी, नवल 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 केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोड, नकळे नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती। किती व्यापक आहे? अनंत कोटी
कोटी ब्रह्मांड ज्याच्यापासून निर्माण झाली तो कृष्ण आहे. पण तो किती लहान झाला, त्याला गवळणी कडेवर घेतात हो. विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडी घेते, त्यासी गवळणी कडी घेते. पृथ्वीच्याने तृप्त केली, पृथ्वीच्याने तृप्त केली, पृथ्वीच्याने त्यास यशोदा जेऊ घाली, त्यास यशोदा जेऊ घाली. त्यास यशोदा जेऊ घाली. नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. दोघांनी पण म्हणा. केवळ
द्रौपदी, उसे तो हमें खत्म करना ही पड़ेगा, लेकिन खत्म करने के बजाय उसके तेज को हम खत्म करेंगे. प्रत्येकाला काही ठारच मारावं लागतं असं नाही. प्रत्येकाला कसं मारावं याच्याकरता शास्त्रामध्ये एक श्लोक आहे. कुणाला कसं मारावं. आज्ञाभंगो नरेंद्राणाम. राजाचं ऐकलं नाही की राजाचा राजेपणा मारल्यासारखा आहे. कुठला आलाय मुख्य, त्याचा नाही ऐकलं की तो मेला ना, त्याचा मुख्यपणा मेला. विप्राणाम मानखंडनम. सज्जनाचा अपमान केला, विप्राचा विद्वानाचा अपमान केला की त्याचा विप्रपणा मारल्यासारखा. तुम्हाला काही कळत नाही हो, नवरल्याला मारल्यासारखंच आहे ना. म्हणून कधी असं म्हणायचं नाही तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला काही कळत नाही आणि अशा तुम्ही मला चूज केलं म्हणजे मी चुकीची असा अर्थ होतो. आपण बोलताना असे कॅज्युअली खूप बोलून टाकतो. प्रत्येक शब्द, समर्थ म्हणाले, शब्द निवडून बोलावा. असे 50 शब्द समोर आणायचे आणि त्यातला एक शब्द बोलायचा. वाईट नव्हे, चांगला. नाही तर त्यातही शब्द निवडून बोलणारे आहेत लोक. गंमत सोडून द्या. म्हणून त्याच्या कपाळाला एक मणी होता असा आणि त्याचं तेज पडायचं. त्याच्यामध्ये असं कुंत नावाचं शस्त्र घातलं त्यांनी, असं चाकू. आणि जसं आपण फणसातला शेवटचा उरलेला गरा काढतो की नाही, असा तो भळा 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 जखम व्हायला लागली त्याची. आणि कृष्णाने त्याला शाप दिला, किती वाईट आहेस रे अश्वत्थामा, तू ब्राह्मणाचा मुलगा, तुझ्या वडिलांनी पण जी चूक केली तीच चूक तू करतोयस. तुला युद्ध करायचं, स्टँडर्ड युद्ध करता आलं असतं ना. ही काय पद्धत आहे. म्हणून मी तुला शाप देतो की इथून पुढं साधारण 2500 वर्ष तुझी ही जखम बरी होणार नाही. आणि पुढे जवळपास 2500 वर्ष ती भळाभळा वाहणारी रक्ताची जखम घेऊन तो जगला. आता सध्या त्याची जखम बरी झालेली आहे आणि आता तो तपाला बसलेला आहे. महाभारताच्या आधारानं बोलतोय. तपाला का बसलाय? त्याला पुढच्या मन्वंतरामध्ये, पुढच्या युगामध्ये त्याला व्यास व्हायचंय. त्याला व्यास ही पोस्ट खूप आवडली आहे आणि म्हणून तपाला बसलेला आहे तो. आता चुकला असेल त्याचं, पण तरी सुद्धा त्याला आपली चूक कळली. आणि आता हे लोक, काही तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला अशा नुसत्या चकाट्या पेटत बसता येत नाही. तुम्हाला तप करावं लागतं, विशिष्ट प्रयत्न करावे लागतात, जपजाप्य काहीतरी. तप याचा अर्थ नेमके प्रयत्न, बस तपाची सोपी व्याख्या. आणि ते नेमके प्रयत्न करताना थोडा त्रास झाला पाहिजे. तपती धातू आहे. थोडा त्रास झाला तर पहाटे 3ला उठायला लागलं 1-2 महिने उठायला त्रास होतो ना. नाही तर 6 वाजता बरं वाटते उठायला. त्रास झाला पाहिजे तर ते तप केल्यावर जर वजन वाढत असेल तर प्रॉब्लेम आहे काहीतरी. म्हणून तो तपाला बसलाय. आणि यानंतर पांडवांचं राज्य सुरू झालं. असं म्हणतात की जाता जाता त्यांना शेवटचा प्रयोग म्हणून अर्जुनाची जी सुनबाई होती, त्या अभिमन्यूची पत्नी, त्या पत्नीच्या पोटावरती ब्रह्मास्त्र सोडलं. कारण पोटात पांडवांचा शेवटचा वंश हे त्याला माहिती होतं. ती गर्भवती होती, पोटात बाळ होतं तिच्या. आणि तिला जेव्हा त्रास व्हायला लागला, ब्रह्मास्त्र 2 किलोमीटर लांब आहे, ती इन्फेक्शन व्हायला लागलं. कृष्णाने आचमन केलं, म्हणजे पाणी प्याले आणि त्यांनी आपल्या जीवनातली 2 पुण्य त्या बाळाकरता खर्च केली. मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेल तर हे बाळ व्यवस्थित जन्माला येईल. आणि बाळ व्यवस्थित जन्माला आलं, पण तरी इन्फेक्टिव्ह होतं, इन्फेक्ट झालं होतं. मी जर आयुष्यात कधी खोटं बोललो नसेल तर या बाळाची तब्येत चांगली होईल. असं महाभारत सांगतात. 2 पुण्य खर्च केलीत त्यांनी. कुणाकरता? भागवताच्या श्रोत्याकरता. आपल्यावर किती प्रेम करतात कृष्ण. आयुष्याची पुण्यही आपल्याकरता खर्च करतात. आपण जर नीट भागवत ऐकणारे असू तर. इतका आवडतो त्याला. परीक्षितीने जीवनात काय विशेष केलं, जग जिंकलं वगैरे, विशेष काम केलं त्यांनी, भागवत ऐकलं हे आहे. त्याच्याकरता शुकदेवांना मुखर व्हावं लागलं ना, बोलायला कळायला लागले शुकदेव. ज्यांना बोलायची गरजच नाही, काही कुणाशी बोलायचंच नाही, ते इतके गंभीर आणि शांत असे समाधीत असायचे, त्यांना कुणाकरता बोलावं वाटलं बोला. तर या परीक्षिती करता, आणि परीक्षिती करता कृष्णाने आयुष्यभराचं सगळं पुण्य खर्च केलं, अशी कथा येते. आणि या योग्य त्यावेळेला पांडव
जाणार आहेत. तत्पूर्वी पांडवांना उपदेश केला आहे. कुणी? भीष्मांनी. शरपंजरी पडलेले, कुरुक्षेत्रावरती शरपंजरी पडलेले, शराच्या शय्येवर, बाणांच्या शय्येवर झोपलेले भीष्म. या भीष्मांच्या दर्शनाला कृष्ण, पाची पांडव, द्रौपदी सगळे जातात. चरणाजवळ उभा राहतो. चरणाजवळ कृष्ण उभे राहतात. असे पाऊलं आहेत, कल्पना करा. असे भीष्म असे आडवे पडलेले आहेत. चरणाला हात लावला. असा वेदना झाल्या. भीष्म म्हणाले, नको रे, नको रे, मला नका त्रास देऊ, दर्शन घेऊ नका माझा, आता मला टच करू नका. मला या माझ्या देहाच्या वेदनेतनं मी बाजूला कसा काढले स्वतःला आणि कृष्णांचं स्मरण करतो हे माझं मला माहिती आहे. प्रत्येकाच्या जीवनात केव्हा तरी अशी वेळ येते त्याला देह टाकावा लागतो, तेव्हा देहाकडं लक्ष न देता परमात्म्याचा विचार कसा करावा हे भीष्म आपल्याला शिकवतात. कितीही वेदना असो देहाच्या, त्यातनं स्वतःला बाजूला काढता येऊ शकतं. लक्ष देणं बंद करता येतं. त्याचं प्रॅक्टिस करावं लागतं. आपण अनेकदा घरामध्ये पोहे करतो, काहीतरी करतो आणि बटाटे चिरताना विळीवरती हात चिरलेला असतो, पण इतकी गर्दी असते आणि गडबड असते आणि पोहे भरा द्यायचे असतात लोकांना आणि कळतच नाही आपलं काही कापलं गेलंय. मेंदूपर्यंत निरोप गेलेला असतो पण मेंदूचं तिकडं लक्ष नसतं बघ. मग कुणीतरी म्हणतं, अहो तुमच्या हाताला काय, ते सगळं अंगाला काय, साडीला तुमच्या कपड्याला लाल लाल काय लागलंय, कुंकू पडलंय का? मग आपण बघतो, अरे कुंकू तर नाही पडलं. आणि बघता बघता लक्षात येतं तासापूर्वी बटाटे चिरले आणि पोहे केले होते. ते बटाटे चिरताना आपला हात विळीवर कापला गेलाय आणि ती जखम बरी पण म्हणजे बंद झालेली असते, रक्त थांबलेलं असतं. मग आपले 1 तासाने ती जखम दुखायला लागते. असं होतं की नाही? काय होतं सांगा? लक्ष नसतं जखमेकडं. त्याच्यापेक्षा काहीतरी बिझी शेड्यूल असतं. अरे लवकर पोहे करून लवकर जायचंय, मला बाहेर पडायचंय, खूप गडबड आहे. हे जर अनभिज्ञपणानं नकळत होत असेल तर कळवून सुद्धा मुद्दाम करता येईल की नाही याचा विचार फक्त करून ठेवा. कारण देह असा आहे, आपल्याबरोबर आयुष्य राहिल्याचा परिणाम देह त्याच्याकडे आपल्याला ओढतो आणि आपल्याला त्यातनं बाहेर पडायचंय जेव्हा मरायची वेळ येईल तेव्हा. आणि भीष्म त्याचं प्रॅक्टिस करतात, आयुष्यभर केलेलंच आहे. याला योग करावा लागतो बरं, योगा जमायला लागतो त्याला. सोपी गोष्ट नाही आहे ही. कोण आहे ते? माझ्या पायाला नका धक्का लावू, मी माझं मला माहिती, मी कसं त्यातनं स्वतःला बाहेर काढलंय. हाक मारली त्यांनी कृष्णांनी, देवव्रता डोळे उघडा, मी केशव नमस्कार करतो आपल्याला. डोळे उघडले. झोपलेल्या माणसाला जो पायाजवळ असतो तो स्वच्छ दिसतो, कारण त्याचे डोळे असे होऊ शकतात. आनंद झाला. सगळ्यांकडे पाहिलं, पांडव भेटायला आलेत, हे भेटायला, सगळे लोक भेटायला आलेत. वा वा, आशीर्वाद देतो तुम्हाला. हात तर काय तर उचलता येत नाहीत मला, सगळे बाण गेले होते अंगातनं, पण आशीर्वाद देतो मी तुम्हाला. आणि इथे कृष्णांच्या आशीर्वादानं, असं म्हटलं त्यांनी, कृष्णांच्या आशीर्वादानं भीष्मांनी युधिष्ठिराला, धर्मराजाला उपदेश केला. आणि 2 पर्व आहेत बरं महाभारतात याच्याकरता. एक शांती पर्व आणि एक अनुशासन पर्व. अप्रतिम आहेत. अनेकांनी असं म्हटलंय की व्यासाने फक्त ही 2 पर्व जरी लिहिली असती तरी व्यास तेवढेच मोठे वाटले असते जेवढे आज मोठे वाटतात. इतकी मोठी. केव्हा तरी शांत बसून महाभारताचा अभ्यास करा. करिअरला एक गंभीरता द्या. खरं तर हा अभ्यास राजे लोकांनी करायला पाहिजे. ब्रह्मदेवानी मनुला केलेला उपदेश आहे आणि त्याचे अध्याय इथे येतात बरं का. नुसत्या शांती पर्वातच 130 अध्याय येतात. त्या शांती पर्वामध्ये 3 उपपर्व आहेत. राजधर्म पर्व, आपद्धर्म पर्व आणि मोक्षधर्म पर्व. दुर्दैवानं आपण महाभारताचा तेवढा अभ्यास करत नाही जेवढा करायला पाहिजे.
आज कुठल्याही राष्ट्रानं कुठल्याही राजानं जर याचा नीट अभ्यास केला तर त्याचं संपूर्ण राज्यच बदलून जाईल, इतकं सामर्थ्य या उपदेशामध्ये. मी आता त्याच्याबद्दल बोलत बसत नाही. शेवटचा इथे विष्णू सहस्त्रनाम म्हटलंय त्यांनी. धर्मराजाने प्रश्न विचारला की आजोबा एवढंच सांगा की कुठला एक मंत्र म्हटला की भगवंत संतुष्ट होईल, किम जपन, कुठला जप केला की बस एवढं एक म्हटलं की काही नको म्हणा. मग तेव्हा यांनी ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो हा 1000 नावांचा स्तोत्राचा संग्रह आपल्याला दिला, ज्याला विष्णू सहस्त्रनाम असं म्हणतात. विष्णूंना अत्यंत प्रिय असणारं, कधीही म्हटलेलं चालतं, 12 महिने म्हटलेलं चालतं, सोयरात म्हटलेलं चालतं, सुतकात म्हटलेलं, कधी म्हटलेलं चालतं. भीष्माचार्यांना आमचे कृष्ण विचारतात की शेवटची काय इच्छा आहे. सांगितलं देवा एकच इच्छा आहे, माझे प्राण जाईपर्यंत असाच पायाजवळ उभा राहा. आता दृष्टी पुढे आईसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे आईसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे आईसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे आईसाची तुरा आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी, लाचावले मन लागली से गोडी. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप, आवडे रूप, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता मन लाचावले, पाहता मन हो लाचावले, पाहता हे मन लाचावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. एकच हट्ट आहे देवा, माझे प्राण जाईपर्यंत असाच माझ्या डोळ्यासमोर उभा राहा. पांडुरंगाला सुद्धा उभं करण्याची, भगवंताला सुद्धा उभं करण्याची 2 भक्तांमध्ये ताकद आहे. एक आहे पुंडलिक आणि दुसरे आहेत भीष्माचार्य. आणि भगवंताकडे बघत त्याची विष्णू सहस्रनामान पूजा करत फक्त वाणीनं स्तोत्र म्हणत 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 प्राण अंतर्लीन केले त्यांनी.
मरण यावं हे असं यावं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, इकडून नळ्या तिकडून नळ्या, डॉक्टर मला काही करून जगवा, पुढच्या रविवारची सिरियल बघायची आहे मला. हे काही जीवन आहे काय? आपलं जीवनही आपण नियंत्रित करावं आणि आपलं मरणही आपण नियंत्रित करावं असं सांगणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. नैसर्गिक मरण पाहिजे आपल्याला, आपल्या घरी मरण आलं पाहिजे. गरज असेल, आपण तरुण आहोत, 60-70च्या आतमध्ये आपल्याला फिट राहायचंय, त्याकरता हॉस्पिटलमध्ये जाऊ नका असं नाही मला म्हणायचं, मला म्हणजे शास्त्राला किंवा तरी त्याच, कारण भीष्मांकरता पुष्कळ औषधवाले बोलावलेत. महाभारतातली कथा मी जास्त सांगत बसत नाही. आता काय म्हणाले असतील भीष्म, यांची दक्षिणा द्या आणि याला घरी पाठवा, मला आत्ता मरायचं आहे, रेडी फॉर डिपॉर्चर, अब मैं मरना चाहता हूं. त्या डॉक्टरना इतकं विशेष वाटलं, असं वर्णन केलंय बरं डॉक्टर साहेब. असं त्यांनी याच्यात महाभारतात वर्णन केलं की अरे किती छान, नाही तर माणसं काही करून जगायला धडपडतात. भीष्मांसारखा महापुरुष, भर बाण काढता आले असते, सगळी औषधं उत्तम होती उपलब्ध. नाही, अब मैं मरना चाहता. म्हणजे मरणाला सुद्धा कसं जिंकावं हे भीष्म शिकवतात. केव्हा तरी येणारच आहे ते, मग मी ठरवावं ना कसं यावं. तरुणांनी आत्ता याचा विचार करू नका, आपण सेव्ह करून ठेवा हा पण एक विचार. योग्य त्यावेळेला हाही विचार आपल्याला करावा लागेल की अब मैं मरना चाहता हूं, रेडी फॉर डिपॉर्चर. या भीष्मांना भेटल्यानंतर कृष्ण भेटायला आलेत आपल्या आत्येला, सख्खी आत्या. कोण? कुंती. वसुदेवाची सख्खी बहीण, पण कुंतभोज राजाला देऊन टाकली म्हणून तिचं नाव कुंती पडलं. तिचं नाव आहे पृथा. आणि तिला साक्षात्कार दिला आणि कृष्ण घरी आले आणि द्वारकेमध्ये खूप मोठा महोत्सव झाला असं इथं वर्णन आहे. द्वारकेमध्ये अत्यंत मोठा महोत्सव झाला आणि कृष्णांचं स्वागत यादवांनी केलं. आपल्या घरी आपलं कौतुक कधीही होत नसतं. आपल्या घरचे आपल्याला मोठे म्हणायला लागले की समजावं खरंच आपण मोठे झालो. ती गोष्ट ऐकली होती मी वसंतराव देशपांडेंच्या कार्यक्रमाबद्दल. ते म्हणले वसंतराव देशपांडेंनी त्यांच्या आजीला एकदा कार्यक्रमाला नेलेलं. पंडित वसंतराव देशपांडे, केवढं मोठं नाव, काय गळा. आणि ते शेवटी नाट्यसंगीत आलं. नाट्यसंगीताचे बादशाह होते, पुष्कळ होतं त्यांच्याकडं, ते काय मी बोलायला नको. तर नाट्यसंगीतात लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, ते खूप असं दळून दळून म्हटल्यासारखं होतं. मग घरी आल्यावर त्यांनी विचारलं, आजी कसं झालं माझं गाणं? पुढच्या वेळेपासून वही समोर ठेवत जा, तुला आठवत नव्हतं पुढचं चरण म्हणाले. गंमत सोडून द्या, आपल्या घरचे लोक आपलं कौतुक करत नसतात, पण त्याच वेळेला केलंय. आता का? कारण कृष्णावतार समाप्त होणार आहे आता, याची ही नांदी होती. रामकृष्ण परमहंसांना कोणीतरी विचारलं की तुम्ही कधी अवतार समाप्त करणार? ते म्हणाले, माझे फोटो लोकांच्या घरी लागायला लागले की समजावं मी आता अवतार समाप्त करणार. ठाकूरांचं वचन आहे. असो, यानंतर कृष्णांनी योग्य त्यावेळेला अवतार समाप्त केला. ते आपण 11व्या स्कंधात पाहणार आहोत, आत्ता नको. आणि पांडवांनी पण घरातनं जायचं ठरवलं. पांडवही तपश्चर्येला निघून गेले. कृष्णावतार समाप्त झाला, आता कशाला राहायचं? आणि परीक्षितीला राज्य देण्यात आलं. परीक्षितने उत्तम राज्य चालवलं, काही कमी नाही. जणू पुन्हा सत्ययुग अवतरलं की काय असं वाटावं, इतकं अप्रतिम युग राज्य चालवलं. पण झालं असं की त्याच्या राज्यामध्ये कृष्णाचा अवतार समाप्त झाल्यानंतर धर्माचे 4 पाय, त्यापैकी 3 पाय मोडले असं म्हणणं. आपण धार्मिक आहोत कशावरनं समजावं? धर्माचे 4 पाय सांगितलेले आहेत त्यांनी. एक सत्य, तप, शौच आणि दया. आपण सच्चे आहोत का? आपण कायम तपश्चर्या करतो का? आपण काया, वाचा, मन, पैसे आणि विषयांचे उपभोग या 5 बाबतीमध्ये पवित्र आहोत का? याला शौच म्हणतात. आणि दया, या जगातल्या सगळ्या भूतमात्रांविषयी माझ्या चित्तात दया येते का? यातले कलियुगामध्ये 3 पाय मोडलेले आहेत असं वर्णन आहे. रूपक आहे इथे. आपण धार्मिक आहोत म्हणजे भस्म लावून उड्या मारत चालणं म्हणजे धार्मिक नव्हे. मला शिव नको, मला शिव नको, हे त्याचा धर्माचा संबंध नाही आहे. सोहळ्यावळ्याचा संबंध कर्मकांडाशी आहे, तो आवश्यक आहे, ठीक आहे. पण मला या जगात सगळ्यांबद्दल प्रेम वाटतं का?
अशी मोठी चर्चा आली आहे. नाही म्हणायला थोडा मनुष्य सत्य आहे, म्हणजे 100 रुपये दिले की 100 रुपयाचा माल आपल्याला मिळतो दुकानातनं, एवढं सत्य उरलेलं आहे. बाकी सगळं गौण झालेलं आहे. आणि त्यालाच म्हणतात कलियुग. तपशौचम दया सत्यम इति पादा प्रकीर्तिताः अधर्मांशैस्त्रये भग्नाः. अधर्म नावाच्या व्यवस्थेने हे धर्माचे 3 पाय मोडलेले आहेत. आज आपण तप करतो का? रोज उठून तपश्चर्या करतो का आपण? पूर्वी लाईफस्टाईलच अशी होती की माणसं उठली की तपालाच बसायची. आता उठली की खायला बसतात. उठल्यावर लगेच चहा पितात माणसं, असं मला कळलं परवा. दात न घासता घाणेरड्या तोंडानी बेडवरच, त्याला म्हणतात बेड टी. हे ज्ञानात भर पडत गेली हो. आम्हाला आंघोळ, आजी आंघोळ घातल्याशिवाय काहीच द्यायची नाही. शाळेतनं आलं की दप्तर फक्त काढून ठेवायचे, डोक्यात भरभर बरोबर गार पाणी होतायचे. शाळेतनं आलाय सगळ्यांना शिवून म्हणले. गंगा भागीरथी होती माझी आजी. आज माणसं उठल्याबरोबर त्या बेड, आपल्याला लहानपणी आठवतं का आपली आजी वगैरे एकदा अंथरुणापासून दूर झाली की संध्याकाळीच तिकडे लागायचं. अंथरुणाला टच, ज्याच्यावर आपण झोपतो त्याला टच सो होता का नाही दिसा. आता माणसं कधी जाऊन लोळतात की नाही. आणि म्हणून आरोग्य बिघडलंय. उठल्यावर बेड टी, बेड नाश्ता. अरे अन्न सांडतं तिथे, खरकट होतं ना. बेड लंच, बेड डिनर, शेवटी बेड पॅन, असं होतं ते. उठल्याबरोबर तपाला बसायचे लोक. उठले, आंघोळ झाली, संध्या झाली की बसले तपाला. एकदम 11-12 वाजेपर्यंत गायत्री जप करत बसले. 12ला बाहेर यायचे. मग कडकडून भूक लागलेली असायची. अशी स्टाईल. काय फिट राहणार हो मनुष्य? आयुष्यभर मरेपर्यंत फिट राहणार ना अशा स्टाईल. पण तप मोडलं. दया, दया म्हणजे तो त्या CID मधला दया फक्त उरलाय आता. दारं मोडणारा आणि कुलप तोडणारा. गंमत सोडून द्या. कुणाला कुणाबद्दलही दया येत असे. म्हणजे लाईफ तसंच वाटायचं. अरे 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 मारू नको रे ती मुंगी, असं वाटायचं तेव्हा. आता काही वाटत नाही लहान मुलांना. कुठल्याही गाडी अशी त्या किड्यावरनं किडा मरून जातो. लहान लहान मुलं, त्यांच्यात कुठनं आलं हे? त्यांना काही कळतं का? पाप करावं का पुण्य करावं? काही कळत नसतं. ते आपल्या गुणसूत्रातच बिघडत गेलंय सगळं. याचा तपशील सांगत बसत नाहीये, कारण हे काय होतं, भागवत राहतं मागं आणि भागवतावरचं भाष्यच जास्त होतं. आणि मग त्याच वेळेला कली नावाचा जो कोण पुरुष आहे, या युगाचा जो स्वामी, त्याचं नाव कली किंवा बायबल मधला सैतान राजा आहे म्हणल्यानंतर त्याची पण व्यवस्था केली पाहिजे. कली म्हणाला मला ठार मारू नको, मला स्थानबद्ध कर. आणि 5 ठिकाणी त्याला स्थानबद्ध केलाय. ती 5 ठिकाणं ऐका. पहिलं ठिकाण द्यूत. द्यूताच्या ठिकाणी कली आहे. जुगार जिथे खेळला जातो, कॅसिनो. जास्त बोलत नाही, अजून 5 दिवस राहायचं इथं मला. कधीही जुगार म्हणून 11 नियम सांगितले. 11 त्यात पहिलं सांगितले कधीही माणसानं जुगारी वृत्ती. जुगार याचा अर्थ प्रत्यक्ष जाऊनच खेळलं पाहिजे, ओपन क्लोज नव्हे. कमी श्रमामध्ये जास्त श्रीमंत होण्याच्या वृत्तीला जुगारी वृत्ती असं म्हणतात. मी श्रम करणार नाही पण मला श्रीमंत तर व्हायचंय, तीच जुगारी वृत्ती. श्रीमंत जरूर व्हा, नो डाऊट, अगदी भरपूर श्रीमंत व्हा. वेदांमध्ये सूक्त आली तुम्ही श्रीमंत कसे व्हा याबद्दल. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. हत्तीवरती घोड्यावरती मिरवीत मिरवीत लक्ष्मी आणा, असं श्री सूक्त सांगतो. वेद किती जुने आहेत वेद, त्यातलं सांगतोय मी आपल्याला. मिरवीत कधी आणता येईल? इन्कम टॅक्स चुकवला नसेल तर. श्रीमंत व्हायलाच पाहिजे. गरिबी आली तर माणसानं कसं राहावं हे सांगितलंय, पण गरिबीचं कौतुक नाही बरं आपल्याकडे. प्रत्येकाने श्रीमंत झालं पाहिजे. श्रीमंती उपभोगायची असते. मस्त तब्येत असावी, सगळं चांगलं असावं. कशाला प्रपंच करायचा नाही तर. समर्थांचं स्तोत्र याच्यावरती श्रीमंती करता. नसे अंतराया नसे पांगराया
नसे अंतराया नसे पांगराया, वृथा क्षीण संसार करीती रडाया. कसले प्रपंच करतात माणसं. दरवाजाला कडी लागत नाही, दरवाजे उचलून लावायला लागतात कडी. श्रीमंत असलं पाहिजे, पण कष्टानं श्रीमंती मिळवा. एक कुठं कुठं असतो कली, कुठे कुठं लक्षात घ्या. जुगारी वृत्ती, जुगार इथे कली आहे. दुसरं मद्यपान, कोणतंही व्यसन, फक्त दारूच मुद्दा नाही, कोणतंही व्यसन ज्यानं आपला होश जातो. आता अनेक ठिकाणी लहान लहान मुलं, 5वी 6वी 7वीतली मुलं, परवा आमच्या पुण्याच्या वेताळ टेकडीवरती, कोथरूडच्या इकडे वेताळ टेकडीवरती लहान लहान 7वी 8वीतली मुलं ते ब्राऊन शुगर खाताना सापडली, बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत. पेपरला मोठी बातमी होती बघा. त्यांचे आई वडील घरी कष्ट करतायत, शेतकरी आहेत बिचारे, पैसे पाठवतायत, या मुलांना शिकायला ठेवलं आणि ही मुलं तिथे जाऊन त्या कुठेही उपलब्ध कसं होतं. व्यवस्था कुणाची? राजाची चूक आहे ना. काय करिअर करणार ही मुलं. दुसरं ठिकाण व्यसन, तिसरं ठिकाण परस्त्री किंवा परपुरुष. स्त्री पुरुषांचे वेदबाह्य संबंध, इथे कली असतो, वाईटच होतं त्यांचं केव्हा तरी. चौथं ठिकाण हिंसा. हिंसा म्हणजे तुम्ही खाण्याकरताच हिंसा करायला पाहिजे असं नाही. कितीतरी कॉस्मेटिक्स तुम्ही असे वापरता, म्हणजे आपण असे वापरतो की ज्याच्यामध्ये नॉनव्हेज वापरलेलं असतं. मी सोवळ्यात आहे, डोक्यावरनं आंघोळ केली आहे, शॅम्पू लावलाय, शॅम्पूत अंड आहे, कसलं सोवळं राहिलं. माझा आज उपास आहे, एकादशी आहे, पण त्या पेस्टमध्ये गाढवाची हाडं. उपास आहे म्हणून हाड म्हणायची पद्धत आली तेव्हा. मी जी उत्पादनं वापरतो चेक केलेली असतात का? मला औषधं दिली आहेत समजा डॉक्टरांनी लिहून, मी त्याच्यावरती हिरवी खूण बघतो का? जबाबदारी आहे. अगदी नाईलाज झाला 1% सोडून द्या, पण 99% आपल्याकडनं आपण प्रयत्न करतो. जिभेचे चोचले पुरवण्याकरता जे लोक हिंसा करतात ते तर पापीचे धनी आहेतच, पण तेही लोक धनी आहेत पापाचे, जे कितीतरी उत्पादनं अशी वापरतात की ज्याच्यामध्ये नॉनव्हेज वापरलेलं असतं. आपल्या घरापुरता विचार करा, जगाचा विचार करू नका. मी हे सगळं लिहून काढलं पाहिजे, कुठे कुठे कली असतो. आणि 6वं ठिकाण संपत्तीचा फार मोठा साठा. आणि खूप 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 संपत्ती, जोपर्यंत संपत्ती जमा होत नाही ना तोपर्यंत सगळं ऑलबेल असतं. पण सासूबाईंचा दागिन्याचा डबा, सुनेला वाटतं जाऊबाईंनी काढून घेतलं, जाऊबाईला वाटतं नणंदेनी काढून घेतलं. त्यापेक्षा सासूचे दागिनेच नाही आहेत समजा, तर कसं तरी कवीने सांभाळतील, भांडणार नाहीत की नाही एकमेकांच्या. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणत होते, अफाट श्रीमंत होऊच नका. मिनिमिलिझम नावाचा आता एक जगात ट्रेंड वाढतोय. कमी याच्यात राहा, साधे राहा. अवास्तव श्रीमंत होऊन करायचं काय? इतक्या श्रीमंतीचा उपयोग काय? माझा एक मित्र आहे, आता कोट्याधीश आहे. तो म्हणला, बुवा मला अगदी आठवतं, मी गरीब होतो तेव्हा सुद्धा 4च पोळ्या खायचो, आणि आता श्रीमंत झाल्यावरही 4च पोळ्या खातो. म्हणला किती लागतं? किती लागतो? लई नाही मागणं तुकोबा. भाकर ताजी अथवा शिळी पण देई भुकेच्या वेळी देवा. कापड जुना अथवा नव पण दे अंग भरून देवा. जेवढे आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना हे शिकवलं पाहिजे, एका सर्टन लेवलपर्यंत जरूर मिळवा, पण याच्या पुढे नको मला, असा विचार करा, म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. म्हणून योगामध्ये पतंजलीने सांगितलंय, संतोषात अनुत्तम सुख लाभः. संतोष नावाची गोष्ट ज्याच्या चित्तामध्ये आपोआप यायला लागली ना, त्याला इतकं सुख होतं. मी कालच आपल्याला सांगितलं डॉक्टर साहेबांबद्दल. डॉक्टर साहेब मागं बसलेले आहेत. कार्डिक सर्जन डॉक्टर बोरकर, आपण ओळखत असाल, आपल्या गोव्याचे आहेत.
आधी मुंबईला होते, नीतू मांडके आणि डॉक्टर साहेब एकत्र उपचार करायचे, कार्डिक सर्जन, हार्ट कापून ते परत जोडणं. आपल्याला बटन नाही लावता येत याचं वरच्या शर्टाचं, ते सुई लागते हाताला. मी कशासाठी त्यांचं उदाहरण देतोय, समोर आयडॉल आहे. त्यानंतर ते कर्नाटकामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलला होते. आपल्या गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर पर्रीकर त्याने डॉक्टर साहेबांकडे एक शब्द टाकला की तुम्ही गोव्याचे आहात, गोव्याच्या लोकांना तुमचा उपयोग झाला पाहिजे, GMC मध्ये तुम्ही या. आणि डॉक्टर साहेबांनी ते मान्य केलं. गोवेकरांकरता त्यांनी सगळा कोट्यावधी रुपयाचा फायदा सोडला आणि गोव्यामध्ये GMC मध्ये दाखल झाले. हेच जर बाहेर मुंबईला असते तर त्यांचे रोजचे 5-5, 10-10 लाख मिळाले असते त्यांना. एवढा GMC मध्ये निश्चितच नाही, इतकी ऑपरेशन केली जातात. पण GMCचा किती असणारा पगार? थोडं तरी आपलं लाईफ असं पाहिजे की नाही बोला, नाही तर कली ठरलेला आहे. म्हणून एक अप्रतिम काव्य ऐकलं मी, मला ते आवडलं. माझ्या लक्षात कितपत आहे माहिती नाही, म्हणायला लागल्यावर जेवढं आठवेल तेवढं आठवेल. तुकडोजी महाराजांचं पद आहे. ते म्हणले, अरे घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया साडी सोडून दे. हात लावूनी नशिबाला कारडतो साये ठाई. हात लावूनी नशिबाला कारडतो ठाई ठाई. ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. ऐक मानव भाई रे, ऐक मानव भाई. हो, ऐक मानव भाई रे, तू ऐक मानव भाई. तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, ते इथंच राहील सार, ते इथंच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावूनी नशिबाला का रडतो ठाई ठाई. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथंच राहील सडका. तू म्हणशील पैसा अडका, तो इथंच राहील सडका. मेल्यावरती आपल्या मोर मातीचा एक मडका. मेल्यावर आपल्या मोर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम माया सारी. हात लावूनी नशिबाला का ठाई ठाई. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. तू म्हणशील बायका पोर, समजशील तू बायका पोर. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागच चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. मेल्यावर खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. तू ऐक मानव भाई, तू ऐक मानव भाई. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते मध्यमच राहू दे. आणि झालं असं, राजाच विसरला की मी कुठे कुठे कलीला स्थापन केलंय. कली 5 ठिकाणी, हे गुरुचरित्रातही आलंय बरं का. थोडक्यात तुम्ही ही 5 ठिकाणं सांभाळा की झालं, मग एन्जॉय करा.
भरपूर श्रीमंत व्हा पण द्यूत खेळू नका. चिक्कार मजा करा पण व्यसन करू नका. अगदी पत्नी बरोबर एन्जॉय करा, कुठेही गोव्याला जा, कुठेही जा, कळंगूट बीचला जा, पण पत्नी बरोबर जा. परिस्थितीचा मुद्दा विचार करू नका, संपला विषय. तुम्हाला एन्जॉय करायला कोण नको म्हणतो? हिंसा नका करू, मस्त बटाटवडे खा, कोण नको म्हणतो तुम्हाला? आणि 5वा मुद्दा, अति श्रीमंत होऊ नका, एका मर्यादित लेवलपर्यंत. किती सोपं आहे सांगा. खरं सांगू का, परमार्थ सोपा आहे, प्रपंच अवघड आहे. पण प्रपंचात लोकांवर अवलंबून राहायला लागतंय हो. त्यांनी मला मध्यंतरात 6:30ला चहा दिला तर मला चहा मिळणार आहे. मला नाम घ्यायला कोण नको म्हणणार? आचार्यावर अवलंबून आहे का माळ करणं? परमार्थ सोपा आहे, प्रपंच अवघड आहे. ठरवलं की वा वा, सुंदर. झिंजोटी एकदम अंतर्मुख करणारा गंभीर राग हो. त्या रागाचं सुद्धा फिलिंग असं आहे, अरे ऐका रे, असं किती छान आहे रे हे, असं. बासरी परमार्थासारखं आहे बरं. बाकीच्या वाद्यांना अवलंबून राहायला लागते. बासरी एक बांबू तोडून आणला, तयार केली. आपले पहिले पंतप्रधान एकदा परदेशात गेले होते, त्यांना कोणीतरी विचारलं त्या युनोमध्ये, भारतीय पक्षी कुठला? बुवा मोर आहे. भारतीय प्राणी कुठला? वाघ. भारतीय वाद्य कुठलं? घरी आले, म्हणजे भारतात आले. विनोबा एकदा त्यांना भेटायला गेले. विनोबाने त्यांनी प्रश्न विचारला, विनोबा भारतीय वाद्य कुठलं? ते म्हणले बासरी. कृष्णाने काय वाजवलंय? सगळ्या वाद्यांचा सन्मान आहे बरं, पण त्यात काहीतरी प्रत्येक वाद्याची स्पेशालिटी आपल्याला कळली पाहिजे. असं परमार्थासारखं आहे. तर तो कोणावर अवलंबून आहे का बघा. व्यवस्थित असली बासरी, योग्य ठिकाणी छिद्र असलं की झालं. हे ना अवलंबून राहावं लागतं. ते खाली करा, वर करा, किती वेळ लावतात ते. मला वाटतं ते हातोडी अशी करताना मध्ये पण मारतात वाटतं थोडीशी. लगेच आपल्याला दृष्टांत म्हणून मी सांगितलंय. आणि या 5 गोष्टी अखंड त्यांनी कलीनी आशीर्वाद दिलाय बरं. या 5 गोष्टीचा जे मनातही विचार करणार नाही, त्यांना मी प्रत्येक कर्माची फलं सत्ययुगाच्या हिशोबाने द्यायचंय. असं वर्णन आहे, अप्रतिम आहे हो भाग. मला असं कधीतरी वाटतं बरं का ताई, की एक एक श्लोक निवांत बघितला गेला पाहिजे. आणि फार 4-4 तास प्रवचन नाही, 2च तास ठेवायचं, म्हणजे ते लक्षात राहतं. जसं एकनाथ महाराजांनी केलं. आपल्या घरी रोज भागवत सांगितलं आणि आयुष्यभर सांगितलं एकनाथ महाराजांनी. रोज सकाळी 6 ते 8 रोज भागवत सांगितलं आणि आयुष्यभर. हा खरा परमार्थ आहे. आता हे फक्त डेमॉन्स्ट्रेशन दाखवणं चाललंय की याला भागवत म्हणतात. श्लोक टू श्लोक होणारच नाही अभ्यास. पण एक वासना बोलून दाखवली मी पांडुरंगासमोर, दामाबासमोर. काय माहित नाही, श्रोते पाहिजेत असं नाही, पण त्याचा अभ्यास व्हावा एवढी मात्र इच्छा आहे. असो. यानंतर राजा शिकारीला गेला. ऐका काय घडलं राजाच्या, कशाला तो भागवत ऐकायला येऊन बसला. शिकारीला गेला. राजाचं कर्तव्य आहे शिकारीला जाणं. कशाला मारामारी करायला? अहो राजाचं कर्तव्य आहे ते. 2-3 गोष्टी जगामध्ये जेव्हा हरणं वाढतात, वाघ वाढतात, अमके वाढतात, तेव्हा मारणं कोणाचं काम आहे? कुठली गोष्ट अति होता कामा नये. माणसाची जशी जास्त वस्ती असता कामा नये, जास्त लोक, झाडं, काही अति नाही. अति सर्वत्र वर्ज्य आहेत. म्हणून वाघ कमी केले पाहिजेत. त्यावेळेचं सांगतोय बरं, आजचं नाही. बरं वाघ आडनावाबद्दल बोलत नाहीये मी. नाही तो कोणीतरी वाघ बसला असायचा, बापरे. एकाचा आडनाव होतं वाघ, पण इतका बायकोला घाबरायचा. अरे ते कसला वाघ तू? म्हणे बायकोला घाबरतो. तो म्हटला बायकोचं आडनाव वाघमारे आहे. जरा हसून घ्या आणि पुढे चला. राजाचं कर्तव्य आहे म्हणून राजा गेला. कारण 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे हिंस्र श्वापद एका मर्यादित राहिली पाहिजे. आज जे सगळीकडे वाघ फिरतात, मोठा प्रॉब्लेम आहे बरं. आता पुण्यासारख्या शहरात त्या मुळशी बिळशी भागामध्ये गळ्याला काटेरी पट्टा लावून त्या स्त्रिया भांगलणीला उतरत आहेत. खिळ्यांचा पट्टे मिळतात हल्ली.
कारण वाघानं चुकून असं केलं तर त्याला ते टोचावं म्हणून. कारण बाकी हाताला पायाला खर ओरबाडलं तर बरं होतं, पण ह्यालाच इथे तो असं करतो ना. म्हणजे माणसांना जगणं अवघड झालंय. कोकणा बेकणात तर जाता येता वाघोबा दिसतात. म्हणून त्यावेळेला ही पद्धत होती की राजानं तिथे गेलं पाहिजे. दुसरा त्यातला महत्वाचा मुद्दा, त्याला रक्त बघण्याची सवय पाहिजे. राजा आहे ना तो, त्याला युद्ध कधी पण करावं लागेल. युद्धाची जी वृत्ती असते ती त्यांना डेव्हलप ठेवावी लागते. आणि तिसरा मुद्दा, त्याचा फिटनेसचं चेकिंग. फिट आहे का तो, का फिट आहे त्याला माझ्यासारखा मनुष्य तो तुम्ही युद्धाला पाठवला, असू दे हो, काही गरज आहे काय मारायची. अहो वरण भात तुपातली आम्ही माणसं मारामारी नाही, हे बरोबर आहे, हे आम्ही चांगलं सांगू. पण मिलिटरीतला जो आहे त्याला खाट 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 समोरच्याला संपवलं पाहिजे ना. न काव्यों से मिलती है न कशिदों से मिलती है, वार है सल्तनत लोहे से मिलती है, कबीर म्हणायचं. तलवार पाहिजे. शिवाजी महाराज कसे राहत असतील सांगा. तमोगुण त्यांनी जपावा लागतो सत्वगुणाच्या रक्षणाकरता. आणि असा तो राजा शिकारीला गेला म्हणजे हिंसेला गेला, म्हणजे कलीच्या ताब्यात गेला. सावध राहायला पाहिजे. आणि गंमत अशी झाली की विसरला की इथे कली आहे, डेंजर झोन मध्ये मी आलोय, सावधान राहिलं पाहिजे. आणि कलीने कली काय करतो, कली नावाची जी काय सॉफ्टवेअर आहे ना तो, किंवा काय मालवेअर आहे काय व्हायरस आहे तो मेंदूचा ताबा घेतो आणि मेंदू बिघडवून टाकतो, करप्ट करतो तो मेंदू. एखादा व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये शिरला की मधल्या फाईल खाऊन टाकतो की नाही. एकदम ती गाण्याची फाईल दिसेनाशीच होते. अरे परवा माझ्या गुरुजींचं मी रेकॉर्डिंग केलं, तो गेलं कुठं, खाल्लं ते कुठं सापडतच नाही, ते होतं की नाही. तसं करतो तो कली, मेंदूत शिरतो आणि चुकीचं वागायला प्रेरणा देतो. आणि काय चुकला हा राजा, ऐका आता पिलू आहे. झाला प्रसंग असा, तो शिकारीला गेलेला राजा तिथे तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ झाला आणि आपल्या टीम पासून, आपल्या ग्रुप पासून चुकला. त्यांच्याकडे खाण्याचे डबे होते आणि तहान भूक अशी कडकडून लागली त्याला. असा बघतोय, बर गेले कुठं सगळे. चिडचिड झाली त्याची. तहान भूक लागली की आपली चिडचिड होते, काही दे पण मला खायला दे, असं होतं की नाही. खूप त्रास झाला त्याला. इतक्यात त्याला एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये गेला. तिथे एक ऋषी बसले होते समाधी लावून. थोड्या वेळाने त्यानं विचार केला, मला काही नाही तर केळी तर मिळतील, भांडभर दूध तर मिळेल, काहीतरी मिळाल्याचे कारण आहे. म्हणून त्यांना नमस्कार करून सांगितलं, काका, आजोबा, गुरुजी, मला भूक लागली आहे, मी राजा आहे, मला खायला देता. पण त्यांची समाधी लागलेली होती, समाधी लावून बसले होते ते. जेव्हा आपण समाधी लावतो, जेव्हा आपण ध्यान लावतो, त्यावेळेला आपल्या कानावरती जरी हाक आली तरी आपण एरोप्लेन मोडवर असतो. हाक तिथपर्यंत जात नाही जिथपर्यंत हाक गेल्यावर मनुष्य रिॲक्ट होईल. तसं गाढ झोप लागली तर आपल्याला कळतं का कोण आलं. बायको म्हणली, अहो कधी आलात तुम्ही, कधी भांडी घासलीत, कळलंच नाही मला. तुम्ही का हसताय मला कळत नाही. भांड्यांचा आवाज खूप होतो की नाही, तोही कळला नाही. लॅच उघडून कधी आले, कळलंच नाही. का नाही कळलं, गाढ झोप लागल्यावर कळत नाही. तसंच समाधीत होतं. समाधी आणि झोप याच्यात साम्य जास्त आहे आणि फरक अगदी कमी आहे. थोडा फरक आहे, तो आत्ता बोलत नाही, केव्हा तरी बोलू. आणि याचा राजाला राग आला. काय करतो कली, नीट ऐका. कली काय करतो, एकमेकांच्या विषयी मत बिघडवतो. माणसं चांगली असतात पण आपण उगाच गैरसमज करून घेतो. काहीतरी छोटंसं चुकलेलं असतं पण आपण असं गृहीत धरतो, हा माझ्या अँटीच आहे. असं काही नसतं, नसू शकतं, नसण्याची शक्यता जास्त असते. पण कली काय करतो, एकमेकांच्या विषयी वाईट भावना करून देतो. मुद्दाम ढोंग करतोय लेकाचा हा साधू.
पण असं वाटलं तरी ठीक आहे, याचं कर्म चुकलं. त्याने एक मेलेला सर्प असा पडला होता, तो आपल्या धनुष्याच्या टोकानं उचलला आणि त्याच्या गळ्यात अडकवला. हे काय वागायचं? साधू आहे, प्रामाणिक आहे, वयस्कर आहे, आपल्या वडिलांच्या वयाचा आहे, त्यांच्या गळ्यात असा साप अडकवतात काय? एक वेळ मला तर असं वाटतं त्यांचा खांदा धरून हलवलं असतं, त्यांना जागं केलं, मला भूक लागली म्हणून हट्ट केला असता मुलासारखं, तरी ते रागावले नसते. हे काय वागणं आहे? आपलं वागण्याचे काही स्टँडर्ड आहे की नाही? पण तरी त्यांना काही कळलंच नाही हो. ते खरेच समाधीत होते. पूर्वी खोटे खोटे समाधी लावणारे लोक नव्हते. खोटे खोटे ध्यान लावणारे, ध्यानाच्या क्लासला जाणारे, हळूच डोळा उघडून बघणारे किती वाजले म्हणून, असं पूर्वी खूप प्रामाणिक. नाही आपण ध्यानाला योग्य तर आपले काम करत राहतील, कर्म करतील. आपण कर्माचे अधिकारी नाही आहोत. उगाच आपलं पैसे आहेत म्हणजे मी ध्यानाच्या क्लासला गेलंच पाहिजे असं नाही काही. अहो, ध्यानाचा क्लासहून घरी आल्यावर बायको म्हणते आता चहा प्या म्हणजे फ्रेश व्हाल. दंभ, हिपोक्रेसी इज आवर लाईफ टुडे. काही गरज नाहीये. एकदम सिंपल राहा की तुमच्यावर देवाची कृपा होतेच. पांडुरंग कुणाला पावतो, पुन्हा पुन्हा येतं. एकदम साधे राहा. जो साधा आहे त्याला साधना जमते. स्वतःभोवती काहीतरी वलय निर्माण करणं, स्वतःच निर्माण करणं किंवा दुसऱ्याला निर्माण करायला लावणं, काय गरज आहे? थोडे दिवस तुम्ही लोकांना बनवू शकता, त्याला बनवू शकता काय? हा आजचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तो नव्हता. माणसं चांगली होती. अहो, एक तर माणसं साधू असायची, नाही तर गुंड असायची, नाही तर मध्यम असायची. एकत्र कॉम्बिनेशन नव्हतं. थोडासा गुंडही आहे, थोडासा सज्जनही आहे, थोडासा साधू पण आहे, असं नाही. त्यांची समाधी लागली होती. पण याला वाटलं हा मुद्दाम ढोंग करतोय म्हणून त्यानं साप अडकवला आणि तो निघून गेला. त्यांना कळलंच नाही ना. पण त्या ऋषींना, शमीक नावाचे ऋषी, त्यांच्या मुलाला कळलं की असं असं माझ्या वडिलांचा कोणीतरी अपमान केलाय. वाईट वाटलं हो त्याला. अरे यार, माझे वडील इतके मस्त आहेत, इतके साधे आहेत, अजिबात असं त्यांच्या जीवनामध्ये आत एक आणि बाहेर एक असं नाही आहे. अध्यात्म याचा अर्थ काय? एकाने छान सांगितलं, सोपा. कुणाच्या अध्यात्म नसतो, कुणाच्या मध्यात नसतो, तो अध्यात्मात असतो. आपलं काम आहे. आपण मगाशी म्हटलं तसं परमार्थ सोपा आहे. आपलं काम आहे. आपण राजकारणात नाही कुठल्या. असे माझे गुरु बाबा जंगलात निबिड अरण्यात झोपडी बांधून समाधी लावून बसले. तिथे येऊन कोण राजपुरुष असा येतो आणि त्यांच्या गळ्यामध्ये साप अडकवतो. खूप वाईट वाटलं आणि त्यांनी शाप दिला. या जगामध्ये 10 प्रकारचे नाग आहेत. 10. 9 नाग तर आपल्याला माहिती आहेत. अनंतम, वासुकिम, शेषम, पद्मनाभंच, कंबलम, शंखपालन, धार्तराष्ट्रम, तक्षकं, कालियन तथा आणि कर्कोटक हा 10वा नाग आहे. थोडक्यात 10 जाती आहेत असं म्हणा. त्यातला तक्षक नावाचा जो नाग आहे तो विषाच्या दृष्टीनं अत्यंत भयंकर आहे. वासुकी आहे तो लांबीला मोठा आहे बरं का. शेष आहे त्याला फण्या जास्त आहेत. शंखपालाला गाणं खूप आवडतं. शंखपाले एवढे एवढेच असतात. गोव्यातच एक गायक गाणं म्हणत होते. गोव्यातच मला माहिती आहेत ते. बरं, ते आहेत अजून, नाव घेत नाही कारण रेकॉर्डिंग चाललंय. ते म्हणतील माझी जाहिरात कशाला केली. आणि ते गाणं म्हणत होते आणि एवढे 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 साप येऊन त्यांच्या भोवती बसले, नाग, शंखपाल. का? त्यांना गाणं खूप आवडतं. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे काही. तसं या तक्षक नावाचा जो नाग आहे तो ज्या कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यात हे अडकवलंय त्याला जाऊन चावेल आणि तो राजपुरुष कोणी का असे ना मरून जाईल, असा शाप त्या छोट्या मुलाने दिला. त्याचं नाव शृंगी. घरी आला, लांब खेळत होता, त्याला कोणीतरी निरोप दिला, असं असं तुझ्या बाबांच्या गळ्यात कोणीतरी अडकवलंय. त्याला राग आला आणि त्यांनी कौशिक्याप्य उपस्पृश्य वाघ वज्रम विसर्ज, कौशिकीचं पाणी घेतलं. कोसी नदी आहे ना, ती बिहारमध्ये वाहते, हिमालयातनं निघून. तिथे कुठेतरी आश्रम आहे. त्यांनी तो शाप दिला. घरी आला, वडिलांच्या गळ्यातला साप काढून टाकला, मांडीवर बसला. 7 वर्षाचा आहे हो, लहान. बाबा आता कुठं जायचं हो आपण? राजे लोक इथे येऊन आपल्याला त्रास द्यायला लागले. रडू लागला. ते जागे झाले. बराच वेळ झाला होता, त्यांची समाधी उतरण्याची वेळ झाली होती. त्यांनी बाळाला जवळ घेतलं. अरे काय करतोय शृंगी? त्या मुलाचं नाव शृंगी.
त्यानं घडलेला प्रसंग सांगितला, दिलेला शाप सांगितला. वडिलांनी मुलाचं कौतुक केलं नाही. दॅट्स लाईक अ गुड बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणाले नाहीत वडील. वडिलांनी मुलाला समजावून सांगितलं, तुला कुणी सांगितलं तर शाप द्यायला? अरे लोक मान करतात, अपमान करतात, सन्मान करतात, सगळं काय काय करायचं ते करतात. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. लक्षात ठेव, ब्राह्मणाचं मर्म जर काय असेल, त्यानं तप करत राहायचं आणि शांती नेहमी शांत राहिलं पाहिजे. ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. चिडचिड करणाऱ्यांचं तप आपोआप नाहीच होतं. वेगळं काही करावं लागत नाही त्याला. चिडचिड केली की गेलं तप. कशाला तू चिडचिड केलीस? बोल, विचार करावा बाळा. तोंडातून वाक्य येण्यापूर्वी आपण त्या शब्दाचे मालक असतो आणि तोंडातून शब्द आल्यानंतर आपण त्या शब्दाचे गुलाम होतो. विचारूनी बोले, विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्ततेही निमाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. अखंड विवेक करावा. चिडचिड नाहीच करायची. ठरवून टाकायचं, मी कुठल्याही कारणानं चिडणार नाही. काय वाटेल ते होऊ दे. कशाला चिडलास? कुणाला शाप दिलात? तो म्हणला मला माहित नाही. अरे हे तर फार विचित्र झालं. माहीत नसताना शाप देऊन टाकला. आणि त्याने डोळे मिटून अंतर्ज्ञानाने पाहिलं, हा शाप कुणाला जाऊन लागलाय? तर त्या राजाला लागला होता, जो राजा पृथ्वीचा राजा होता, परीक्षित. राजाला माहिती नाही हो शाप लागलाय. बर घरी गेला, आंघोळ केली, संध्या केली. संध्याकाळची सगळेजण पूर्वी संध्या करायचे ना. संध्या फक्त ब्राह्मणाने नव्हे, सगळ्यांनी करायची असते. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेला सूर्याला अर्घ्य देणे. सूर्याचे उपासक होतो आपण, लक्षात घ्या. अशा पद्धतीने त्याला ते कळलं आणि त्याला वाईट वाटलं. अरे यार, काय वागलो मी, चुकलो. अहो, कृष्णांचा नातू, कृष्णांची सख्खी बहीण सुभद्रा, त्या सुभद्रेच्या मुलाचा मुलगा आहे हा. म्हणजे एका अर्थाने कृष्णांचा नातू. इकडं अर्जुनाचा नातू. मला शोभतं का ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये साप अडकवणं? हे काय टिंगल केली मी, केवढा अल्लडपणा झाला. त्याच्यापेक्षा मी चोरी केली असती तर थोडक्यात भागलं असतं. आत गेलो असतो, 4 केळी खाल्ली असते, दूध भांडभर प्यालो असतो, तासभर बसलो असतो त्यांची समाधी उतरेपर्यंत. आणि समाधी उतरल्यानंतर त्यांना सांगितलं असतं, महाराज मला भूक लागली होती, मी चोरलं बाबा तुमच्याकडं, मी केळीचा घड पाठवून देतो. मी खाल्लीच 4च केळी, पण मी तुम्हाला 500 केळी पाठवून देतो, कारण मी राजा आहे. चाललं असतं की नाही? हे काय वागलो मी. खूप वाईट वाटलं त्याला. लक्षात घ्याल, सज्जन लोक आधी वाईट वागत नाहीत, पण चुकून वागले तर त्यांना वाईट खूप वाटतं. हे सज्जनतेचं लक्षण आहे. तुकोबांचा अभंग आहे. एकदा तुकोबांचं एका कोणाचं तरी भांडण झालं काहीतरी कारणावर आणि खूप चिडचिड झाली. ते कारण सांगत नाही आता बसून. घरी आले तुकोबा आणि पांडुरंगासमोर रडले. अभंग आहे. आजी शिवला मांग, माझे विटाळले अंग. क्रोधरूपी मांग शिवला मला. कशाला चिडचिड? माझा मुद्दा कितीही बरोबर होता, पण मी कशाला चिडचिड करावी? चुकलं माझं. हे सज्जनांचं वैशिष्ट्य आहे की चुकलं माझं देवा, असं त्यांना वाटतं. असं त्या राजाला वाटलं. इतक्यात त्याला कळलं, आफ्टर 7 days, 7 दिवसानंतर मला तक्षक चावणार आहे आणि मी मरणार आहे. आणि मग अंतर्मुख झाला, निघाला. कुठं? हिमालयामध्ये. आणि हिमालयात जाऊन प्रार्थना करायला लागला तिथल्या ऋषीमुनींना. कारण हिमालयात खूप साधू लोक राहत होते. याला पाया पड, त्याला पाया पड, मला महाराज 7 दिवसात मरायचंय, मला कसं तरी मरणापासून वाचवा, काहीतरी युक्ती करा. सगळ्यांनी सांगितलं, बाबा रे, ब्राह्मणाच्या शापाला कुणीही बाजूला, ऋषीच्या, ब्राह्मण म्हणजे फक्त जातीवाचक नाही, ऋषीच्या शापाला कुणीही अवॉइड करू शकत नाही. तू भगवंताची प्रार्थना कर. आणि यानं तळमळीनं कृष्णांची प्रार्थना केली. तुम कहाँ छुपे भगवान, करो मत देरी. दुख हरो
दुख हरो द्वारका नाथ शरण मैं तेरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण मैं तेरी, हरो द्वारका नाथ शरण मैं तेरी, दुख हरो द्वारका नाथ शरण मैं तेरी। यही सुना है दीन बंधु तुम सबका दुख हर लेते, जो निराश है उनकी झोली आशा से भर देते। अगर सुदामा होता मैं तो दौड़ द्वारिका आता, पाव आंसुओं से धोकर मैं मन की आग बुझाता। तुम बनो नहीं अनजान, सुनो भगवान करो मत देरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण मैं तेरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण मैं तेरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण मैं तेरी। जो भी शरण तुम्हारी आता उनको धीर बंधाते, नहीं डूबने देते दाता नैया पार लगाते। तुम ना सुनोगे तो किसको मैं अपनी व्यथा सुनाऊं, द्वार तुम्हारा छोड़ के भगवन और कहाँ मैं जाऊं। प्रभु कब से रहा पुकार मैं तेरे, द्वार करो मत देरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण मैं तेरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण मैं तेरी, दुख हरो द्वारिका नाथ शरण में, शरण में, शरण में तेरी। तळमळीने प्रार्थना केली, तळमळीने. परिणाम नीट ऐका, खूप नीट जीव लावून ऐका. आजही आपण याच सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो. भगवंत कुठेही जात नसतो, सकृष्ण क्वापिनो गतः. आजही आपल्या जीवनात संकट येऊ देत, देवाला मनापासून प्रार्थना करा. संकट जर खरं असेल आणि तुमची प्रार्थना जर खरी असेल तर तुमचं पुण्य किती आहे, पाप किती आहे हे न पाहता भगवंत धावून येतो 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 आणि येतो. संकट खरं पाहिजे, नाही तर कशालाही आपण संकट म्हटले. संकट काय नाही, बीपी वाढलंय, गोळी घे बीपीची, त्याला कशाला हाक मारतो. या जगातल्या सगळ्या व्यवस्था त्याच्या अंडर आहेत, लक्षात घ्या. हे ज्याला कळलं ना तो, मला आपण सांगा, डॉक्टर लोक RX लिहितात म्हणजे काय हो, किंवा कुठलंही ऑपरेशन करतात, काय करायचं सगळे प्रयत्न करतात. शेवटचं वाक्य काय असतं, आमच्याकडून आम्ही सगळे प्रयत्न केलेत, आता त्याची प्रार्थना करा, असतं की नाही. म्हणून व्यवहारातले सगळे व्यवहार सांभाळा. औषध पाहिजे असेल औषध घ्या, सगळं सगळं सांभाळा, पण त्याला आधी, मध्ये आणि नंतर 3 वेळेला आठवा. कुठलंही संकट, आपल्यावर कर्जाचं संकट आलं, आत्महत्या काय करायची आहे, जा मंदिरात. म्हणून तर कुलदेव आपला ठरलाय, कुलदेवता ठरवून दिली आहे, ग्रामदेवता ठरवून दिली आहे, फिक्स तुमचे देव ठरवून दिले. जा तिथं नाक घासा, एक नारळ ठेवा, तळमळीने हाक मारा, देवा घरावर जप्ती आली रे, काय करू. ही जप्ती यावी अशी तुझी इच्छा असेल तर ठीक आहे, मी माझ्या मुलाबाळांना घेऊन कुठं जाऊ, सांग रे तू.
मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, काहीतरी चमत्कार होतो, आजही होतो. समस्या अशी आहे की आपला तो सोडून बाकी सगळ्यांवर विश्वास आहे. मित्र धावेल, आमका येईल माझ्या करता, तो येईल, पण कधी त्यानं प्रेरणा दिली तर. समर्थ म्हणाले, उपेक्षा कदा रामरूपी असेना. उपेक्षा, कधी तो उपेक्षा करत नाही, कधी दूर ढकलत नाही. उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चये तो वसेना. मला विश्वास वाटत नाही, हा माझ्यात प्रॉब्लेम आहे. शिरी भार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमान. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, 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 श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. बोलिए नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण 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 नारायण हरे हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. सूत महाराज सांगतात, शुकदेवजी महाराज हिमालयाच्या एका गुहेमध्ये ध्यानस्थ होते आणि अंतःप्रेरणा देणारा जो परमात्मा आहे त्यानं त्यांना प्रेरणा दिली, उठा चला एक प्रवचन करायचंय आपल्याला. कुठं जायचंय माहिती नाही, निघाले. संतांचे देह म्हणजे परमेश्वराचे साधन असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात. जसे डॉक्टर लोक हँडग्लोव्ज मध्ये हात घालून त्या हँडग्लोव्जनी ऑपरेशन करतात, तसे संतांच्या मध्ये भगवंत संचरतो आणि तो आपली ऑपरेशन्स करतो मनाची. आणि त्यांना माहिती असतं संतांना की हे मला भगवंत सांगतोय. तुकाराम महाराज सांगतात, मी प्रवचन करत नाहीये, फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंखीचे बोल कैसे मंजुळवाणी, बोलविता धणी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविण. आपणही म्हणतो, पण आपण पाठ करून म्हणतो आणि संत अनुभवाने म्हणतात.
निघाले शुकदेवजी महाराज हिमालयातनं आणि लांब 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 अशा पावलं टाकत, अंगावर कपडा नाही आहे, दिशा हेच वस्त्र दिगंबर, अजानुबाहू, गुडघ्यापर्यंत हात, लांब सडक बोट, निळसर वर्ण, पाठीवरती काळ्या शाल, जटा रुळतायत, अजून दाढी मिशा आलेल्या नाहीत, पौगंड अवस्थेत, 16 वर्षाचे आहे. इतके प्रसन्न हो. मला काही काही वेळा वाटतं की देवाचं दर्शन झालं तर होईल, नाही तर माहित नाही, पण शुकदेवांचं नारदांचं दर्शन व्हावं का. आणि लांबून, कारण त्यांच्या भोवती सनकाधिक लोक असणार आहेत, आपल्याला कोण विचारणार, पण लांबून नुसतं बघायला जरी मिळालं, काढलं तर मी त्यांच्याबरोबर सेल्फी काढीन, बाकी नाही कोणाबरोबर काढणार. कसे असतील हो शुकदेव, चिरंजीव आहेत हो हे नारद, चिरंजीव आहेत. एकदम तिथे आले आणि राजा माहित नाही कशाला आलोय, त्याच्याकडे पाहिलं आणि लक्षात आलं याच्याकरता आलोय वाटतं मी. मस्तकावर हात ठेवला, बाळा घाबरू नकोस, स कृष्ण क्वापी नो गतः, कृष्ण कुठेही जात नसतो, अरूप किंवा स्वरूप अवस्थेत तो सतत विराजमान असतो. म्हणून सर्वत्र सदा आणि सम, परमात्म्याचं लक्षण काय, सर्वत्र सदा आणि सम. काळजी नको करूस, बस तुझी जबाबदारी मी घेतो, असं कोणी सहसा म्हणत नाही. ते फक्त सद्गुरू म्हणतात, मी घेतो तुझी जबाबदारी, मी आहे. माऊली म्हणाली तुम्ही काही काळजी करू नका. 9वा अध्याय, परी अवधान एकले दिजे, छातीवर हात ठेवून ज्ञानोबा बोलतायत. हा त्यांचा स्वभाव नाही, सगळं भगवंत भगवंत म्हणणारे, पण 9वा अध्याय सुरू, परी अवधान एकले दिजे, फक्त ज्ञानेश्वरी नीट ऐका, मग सकल सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. बापरे. आणि हे गुरुकृपेनं बोलतोय बरं मी, असं लगेच नम्रता घेतात. असा पाहिजे हो कोणीतरी आपल्याला भेटायला. सगळे आपले काखा वर करणारे असतात, आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही, तुमचं तुम्ही बघा. कोण कोणाची जबाबदारी ते घेतो. सद्गुरू फक्त शिष्याची जबाबदारी घेतो. आपण शिष्य झालो की सद्गुरू येतात. सद्गुरू म्हणजे कोणी माणूस नाही आहे, सद्गुरू म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे. सद्गुरू हे तत्व आहे. ते जबाबदारी तेव्हाच घेतं जेव्हा मी सत्शिष्य होतो, तेव्हा ते सद्गुरू येतात. आणि ते बोलायला लागले, ते काय बोलले हे ऐकायला 15 मिनिटांनी एकत्र या, चहा पिऊन. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.